अजित पवारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने चूक केल्याची टीका संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर मधून करण्यात आली। अजित पवारांची उपयुक्तता संपल्याने दादांना सोडचिठ्ठी देण्यासाठीही वातावरण निर्मिती सुरू झाली नाही ना, अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। पाहूया। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पिछेहाटीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिळेल त्या व्यासपीठावरून भाजपच्या उणीवांवर जाहीर बोट ठेवायला सुरुवात केली। महाराष्ट्रात महायुतीत अजित पवारांना घेण्यावरून ही संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले। महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या, जसे की भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले। यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपच्या समर्थकांना धक्का बसला। या एका कारणामुळे भाजपने आपली किंमत कमी करून घेतली, असं या लेखात म्हटलंय। त्यावेळेला अजित पवारांची आवश्यकता नसताना, म्हणजे एकनाथ शिंदे असताना आणि पूर्ण बहुमत असताना सुद्धा त्यांना घेण्यात आलं, तर याच्या मागे भाजपची काही रणनीती असू शकते, परंतु याच्याबद्दलचं उत्तर भाजपाचे जे प्रवक्ते आहेत ते देऊ शकतात। संघानं भाजपला सुनावल्यानंतर तरी ते ठिकाणावर येतील का, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। ऑर्गनायझरनी खडेबोल सुनावलेले आहेत, देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत। तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत। संघानं सुनावल्यानंतर आता पुढच्या विधानसभेला भाजप अजितदादांना सोबत घेणार नाही, असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला वाटतं। महाराष्ट्रासह एक देशामध्ये भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली असा दावा RSSने केलाय। आता याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित अजित पवारांना सरकारमधून बाहेर टाकेल, बेदखल करेल आणि त्यांच्यासोबत आघाडी करायची काय नाही ह्याच्यावर मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये आता आत्मचिंतन सुरू झालं असेल। देवेंद्र फडणवीसांना कव्हर करण्यासाठी ऑर्गनायझर मधून असे लेख छापून आणले जात असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली। याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसांना कव्हर करणं आणि अजितदादांच्यावर खापर फोडणं आणि आपण नामानिराळा राहून आपला भाजपा कसा एकमेव फक्त महाराष्ट्रामध्ये एकटाच कशी सत्ता घेऊ शकतो, पर्याय ना अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला करणं। लोकसभेत अजित पवारांना अवघी एक जागा मिळाली। शरद पवारांचं मोठं नुकसान झालं नाही, उलट फायदा झाला। त्यामुळे अजित पवारांची उपयुक्तता भाजपसाठी संपली की काय, अशी चर्चा सुरू झाली। अजितदादांची काडीमोड घेण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।